नमस्कार, मी पूर्वी भावे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आणि एक मोठी बातमी येतेय. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाबद्दल राहुल गांधींनी मोठा आरोप केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये मतदार यादीत 5 महिन्यामध्ये 8% वाढ झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदार यादीमध्ये 5 महिन्यात 8% वाढ झाली, अशा पद्धतीचा राहुल गांधींनी मोठा आरोप केल्याचं कळतंय. सातत्याने निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडनं आणि खास करून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडनं वेगवेगळे दावे आणि आरोप केले गेलेले आहेत. निवडणूक आयोगावरती असू देत किंवा त्याचबरोबर महायुतीच्या एकंदरीत स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने असू देत. आणि त्यामध्येच आणखीन एक मोठा आरोप आता राहुल गांधींनी केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये मतदार यादीत 5 महिन्यात 8% वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच काही बूथ्सवरती 20 ते 50% मतदारांची वाढ झाली असा एक खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केलेला आहे. पहिल्या 5 महिन्यात 8% वाढ मतदारसंघात आणि काही बूथवरती 20 ते 50% मतदारांची वाढ झाली असं राहुल गांधी म्हणतात. यापूर्वी सुद्धा ईव्हीएमचा विषय असू देत किंवा अचानक वाढलेली मतदार संख्या असू देत, संध्याकाळच्या वेळामध्ये झालेला मतदानाचा टक्का असू देत, या सगळ्याच मुद्द्यांवरती राहुल गांधींनी विविध वेळेला प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन किंवा विविध ठिकाणी आपल्या भाषणात असू देत किंवा लोकसभेमध्ये सुद्धा मुद्दे मांडलेले होते. त्यामध्येच आणखीन एक महत्त्वाचं पाऊल त्यांनी टाकले आणि आणखीन प्रचंड मोठा असा आरोप मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाबाबत आता राहुल गांधींनी केलाय. आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील. राजू, नक्की काय म्हटलंय राहुल गांधींनी? आपण पाहतोय की वारंवार जे आहे ते राहुल गांधी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालावरती बोलताना पाहायला मिळतात. त्याच्या आधी सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात येऊन बोललेलं होतं, दिल्लीतून सुद्धा हा विषय काढला होता, संसदेत सुद्धा विषय मांडला होता, आर्टिकल्स लिहिले होते आणि आज पुन्हा एक त्यांनी ट्विट केलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांचा जो काही मतदारसंघ आहे त्यामध्ये 5 महिन्यामध्ये जवळपास 8% मतदान वाढलेलं आहे, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो राहुल गांधींनी केलेला आहे. आणि तशा प्रकारचं ट्विट सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकूण पाहिलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेसंदर्भामध्ये राहुल गांधी सातत्याने हा मुद्दा जो आहे तो मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या आधी सुद्धा असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपकडनं सगळं हे जे आहे ते खोडण्यात आलेलं होतं. आणि आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघावर हा प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडून नेमकं काय उत्तर मिळतंय, भाजपकडनं काय उत्तर मिळतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. राजू, ईव्हीएम असू देत किंवा आता मतदार वाढल्याचा, अचानक टक्का वाढल्याचा जो आरोप सातत्याने केला जातोय, हे आरोप सातत्याने टप्प्याटप्प्याने मांडले जात आहेत, लावून धरले जात आहेत. आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने किंवा बिहारमध्ये जी आता निवडणूक होणार आहे, या सगळ्याच्या अनुषंगाने कुठेतरी ही गोष्ट लावून धरली जाते असं वाटतंय का? यामध्ये अपेक्षा काय असेल काँग्रेसकडनं? अगदी आपण पाहतोय की राहुल गांधी असतील तर काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांकडनं जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल आल्यानंतर जे आहे ते मतांवरती त्यांनी आरोप केला होता. मतं वाढले अचानक प्रकारे, अशा प्रकारचा आरोप केला होता. संसदेत सुद्धा वारंवार हा मुद्दा उपस्थित करत आणि पुन्हा एकदा राहुल गांधी हा विषय जो आहे तो सोडताना पाहायला मिळत नाहीये. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधींनी पुन्हा एकदा या विषयाला हात घालायला सुरुवात केलेली आहे. एकीकडे निवडणूक आयोगाकडे मागणी करत असताना दुसरीकडे मात्र ट्विट करत किंवा आर्टिकल लिहित जे आहे ते कशा प्रकारचं मतदान वाढलेलं आहे. एक क्षण तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रसाद लाड आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया. प्रसादजी, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत. राहुल गांधींनी मोठा आरोप केलेला आहे यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाबद्दल की 5 महिन्यामध्ये 8% मतदारांची वाढ झाली. आपली या संदर्भात प्रतिक्रिया? मला एका वाक्यात सांगायचं झालं तर वैफल्यग्रस्तता राहुल गांधी आणि काँग्रेसमध्ये दिसून येते. ज्यांनी कधी संघटनाच बांधली नाही, संघटनेचं काम केलं नाही, त्या राहुल गांधींना संघटनेच्या माध्यमातून मतदारसंघातले मतदार वाढवायची जी प्रक्रिया असते, मतदार नोंदणीची प्रक्रिया असते, ही कधीच त्यांनी केलेली नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्ततेतून ते माननीय मुख्यमंत्र्यांवरती महाराष्ट्राचे विषय आज संपूर्णपणे हरल्यानंतर जे हवेत गेले होते, खोट्या पद्धतीमध्ये संविधानाच्या गोष्टी सांगून लोकांना भूलतापा मारून लोकांना फसवून ज्यांनी मतदान घेतलं, ते आज मतदान वाढले, बीएलओच्या तक्रारी आहेत आणि निवडणूक आयोगाने त्याला त्याबद्दलची स्पष्टता लेखी दिल्यानंतर देखील अशा प्रकारचे जर आरोप राहुल गांधी सारखे ज्येष्ठ नेते, विरोधी पक्षनेते भारताचे जर अशा पद्धतीची गोष्ट करणार असेल तर मला वाटतं की वैफल्यग्रस्तता फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे.
राहुल गांधी असतील, नाना पटोले असतील, इतर वडेट्टीवार असतील, या सर्वांना मनोरुग्णाकडे घेऊन जाण्याची आता गरज झालेली आहे. प्रसादजी, पण सातत्याने असे मुद्दे राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी आकडेवारी सकट, टक्केवारी सकट हे मुद्दे लावून धरलेले आहेत. आता पण ते न्यूज लॉन्ड्री या एका न्यूज पोर्टलचा हवाला देत आहेत. त्यामुळे या संदर्भामध्ये आता काही चौकशी करायची वेळ आली तर या राहुल गांधींनी आतापर्यंत जेवढे आरोप केले हे देशविरोधी आरोप होते. आतापर्यंत जे आरोप केले हे सरकारी यंत्रणांच्या विरोधात आरोप होते. राहुल गांधीकडे सबळ असे कुठलेही पुरावे नाहीत. राहुल गांधी कुठल्याही सबळ पुराव्यावर चर्चा करू शकत नाहीत. राहुल गांधींना आम्ही खुलं आव्हान दिलं होतं की त्यांनी महाराष्ट्रात यावं. महाराष्ट्रात यांच्या विषयावरती आमचे नेते त्यांच्याशी चर्चा करू शकतात. आम्ही त्यांच्याबरोबर ओपन प्लॅटफॉर्मवरती आम्ही त्यांच्याशी डिबेट करू शकतो. परंतु ज्या पद्धतीमध्ये राहुल गांधी या प्रकारचे आरोप करतायत हे आरोप धंदात खोटे आहेत, जनतेची दिशाभूल करणारे आहेत आणि काँग्रेस पक्षाचा विनाश करणारे आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये अशा पद्धतीचा कुठलाही ओपन डिबेट करायचा असेल किंवा चर्चा करायची असेल तर भाजप त्यासाठी स्वागत करतो राहुल गांधींचं, असं आपलं म्हणणं आहे. धन्यवाद. आपणही आमच्या सोबत राहा. धन्यवाद नाही करत तुम्हाला, आपल्या सोबत राहावं अशी विनंती आहे. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत सध्या नेते अतुल लोंढे सुद्धा आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. अतुलजी, अशा पद्धतीचे आरोप राहुल गांधींनी केलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाबद्दल, आपली प्रतिक्रिया? मी नागपूरमध्ये राहतो. नागपूरमध्ये बिलकुल असं वातावरण नव्हतं. फार टफ फाईट झालेली होती. 29,000 पेक्षा जास्त बोगस मतदान जे आहे ते वाढवण्यात आलं. मी बोगस यासाठी म्हणतो आहे, त्यांचे ॲड्रेसेस व्यवस्थित नाही आहे, BLO रिपोर्ट सुद्धा नाही आहे त्यांच्या वोटरचा. आणि आता जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये ॲप्लिकेशन टाकलेली आहे तर माहितीच्या अधिकारात त्याचा आम्हाला उत्तर देत नाहीत. थोड्याच वेळाने त्या माहितीच्या अधिकाराच्या ॲप्लिकेशनसहित आणि उत्तरासहित जे आहे ते माझं ट्विट येईलच. तर हे सरळ गडबड घोटाळे करून आलेलं सरकार आहे. हे प्रत्येक ठिकाणी सिद्ध होत असताना सुद्धा निवडणूक आयोग कुठल्याही पद्धतीनं यामध्ये लक्ष घालत नाही आहे. उलट कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये जी PIL आहे प्रफुल्ल गुडदेंची, त्या PIL मध्ये प्रफुल्ल गुडदे उपस्थित नव्हते असा खोटानाटा आरोप करून ती PIL नाकारण्यात यावी अशा पद्धतीचा प्रयत्न केलेला आहे. तर या सगळ्या गोष्टीवरून चोर के दाढी में तिनका जो आहे तो स्पष्टपणे दिसतो आहे. आमच्या जो पुरावे आहे आणि पुराव्यानिशी आम्ही मांडतो आहे. BLO रिपोर्ट नाही आहे, ॲड्रेसेस नाही आहे त्या मतदारांचे, ते सगळं आम्ही ठेवतो आहे. पण आम्हाला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती दिली जात नाही. निवडणूक आयोग गप्प बसलेला आहे. हे बरोबर नाही ना लोकशाहीसाठी. प्रसादजी, अतुलजी म्हणतात चोर की दाढी में तिनका, आणि त्याचबरोबर पुरावे समोर आहेत. आपल्याला काय म्हणायचं याबद्दल? नाही, निश्चितपणे अतुलजी काँग्रेस पक्षाची भूमिका सातत्याने मांडत असतात. पण मला वाटतं की अतुलजींच्या भूमिकेकडे काँग्रेस पक्षही कधी कधी लक्ष देत नाही, कधी कधी केव्हाच लक्ष देत नाही. परंतु माझं म्हणणं अतुलला एवढंच आहे की जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर जनतेच्या दरबारात जा, लोकांकडे जा, न्यायालयात जा. न्यायालय तर पक्षाचं नाहीये, निवडणूक आयोग कुठल्या पक्षाचं नाहीये. अतुलजी सातत्याने एक आरोप करत असतात की नाही हे भारतीय जनता पार्टीने केलं किंवा कशा पद्धतीने केलं. माझी अतुलजीने एवढीच विनंती, एक चांगले संघटक देखील आहेत, ते संघटनेच्या माध्यमातून तुम्ही मतदारसंघाची मतदारांची संख्या वाढवायचा प्रयत्न करा ना. हा संघटनात्मक भाग काँग्रेस आता करायचा विसरलाय. ज्या या देशाला, राज्याला काँग्रेसने संघटनात्मक बाबतीची परंपरा दाखवली, राहुल गांधींची नेतृत्वात ती पूर्णपणे संपलेली आहे. त्यामुळे 1999 नंतर अटलजींचं सरकार आल्यानंतर काँग्रेसची दिशेगाडीला लागली. ती आतापर्यंत ती राहुलजींच्या स्पष्टपणे जे आजच्या ट्विट मधनं त्यांची जी नैराश्य जे दिसतंय ते यामधून दिसून येतंय. आणि मला असं वाटतं की माझे मित्र अतुलजी ती सांभाळण्याचा प्रयत्न करतायत. पण माझं असं म्हणणं आहे की ते त्यांचं काम ते करतायत, त्यांना लकलक लाभ आहे. अतुलजी, तुम्हाला पटतंय हे की कुठेतरी संघटना निर्मिती आणि हे सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये महत्वाचे आहेत, आणि जर ओपन डिबेट कुठेतरी ज्या पद्धतीने म्हणताय की भाजप करायला तयार आहे, आपण तयार असाल? बिलकुल मी तयार आहे. आम्ही सुद्धा स्टॉल लावून लोकांच्या घरोघरी जाऊन मतदान केलेलं आहे. फक्त आम्ही बोगस मतदान केलेलं नाही आहे, पत्ते नाही आहे. BLOचा रिपोर्ट नसताना कशा काय त्यांनी मतदार जे नोंदणी केल्या ते ॲड्रेस फेक आहेत. आणि तुम्ही प्रश्न असा आहे की प्रशासन आम्हाला आमच्या माहिती अधिकाराचा का उल्लंघन करतं, माहिती अधिकारामध्ये मागितलेली माहिती का देत नाही, माहिती अधिकार डायल्यूट का केला. महत्वाच्या गोष्टी आहे ना. आता प्रसाद लाड जे आहेत आमचे बंधू आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, लोकशाही जर गेली, दडपशाही आली तर ते पण वाचणार नाही, त्याच्यात येऊनच राहिलेली आहे ती. आणि त्याच्या विरोधात लोकशाहीसाठी आम्ही लढतो आहे. त्यांचं जे म्हणणं की संघटन नाही आहे अतिशय चुकीचं आहे. एवढं होऊनही आम्ही जी फाईट देतो नागपूरसारख्या शहरात जिथे त्यांचे 2-2 मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे आणि 4थ्या नंबरचे केंद्रातले मंत्री आहे, तरी पण त्यांच्या नाकात पण 9 आणतो आम्ही इथे आणि मेहनत करतो.
आणि पुराव्यानिशी सगळं समोर ठेवतो, तर लोकशाही वाचवण्यासाठी प्रसाद लाडांनी सुद्धा सोबत यावं. भाजप काँग्रेस असा वाद नाही आहे, हा वाद लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचा आहे. लोकशाहीच्या परड्यामध्ये जे जे असतील, लोकशाहीच्या फेवरने जे जे असतील ते येतील लोकशाही सोबत. ज्यांना हुकुमशाही सोबत जायचा आहे, आता आनंद येतोय त्यांनी जावं, पण पुढचं भविष्य जे आहे ते चांगलं असणार नाही. देशासाठी नाही आणि येणाऱ्या पिढीसाठी पण नाही. प्रसादजी, थेट लोकशाही विरुद्ध दडपशाही अशा पद्धतीचा हा सामना आहे कुठेतरी असं म्हणतायत अतुलजी, आपलं मत? मला वाटतं की लोकशाही काय होती 1975 मध्ये आम्ही पाहिलं आणीबाणीच्या माध्यमातून. आणीबाणीच्या माध्यमातून कशा प्रकारे लोकशाहीचा खून केला हा देखील भारतातल्या देशातल्या जनतेने पाहिला. आणि 2014 पासून खऱ्या अर्थाने लोकशाही देशात कशी झाली, अर्थनीती कशी खुलली, ह्या सगळ्या गोष्टी या लोकांनी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की अतुलजींनी ह्या सगळ्या विषयाच्या गोष्टी जर ते म्हणतात आम्ही हायकोर्टात PIL केलेली आहे, तर त्या PILच्या संदर्भात त्यांनी समोर जावं आणि करून द्यावं. धन्यवाद. धन्यवाद असं आहे. प्रसादजी, धन्यवाद अतुलजी. या मुद्द्यावरती आपण विस्तृत चर्चा केली आणि त्याबद्दल आपापली मतं मांडलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ABP माझाच्या वतीने. तर आता आपण ऐकत होतो भाजप नेते प्रसाद लाड आणि त्याचबरोबर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे हे राहुल गांधींनी जो दावा केलेला आहे नागपूरमध्ये 5 महिन्यामध्ये 8% मतदार वाढल्याच्या अनुषंगाने, त्यावरती दावे प्रतिदावे करत होते. दरम्यान आणखीन एक ब्रेकिंग न्यूज येते. माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणुकी संदर्भातली. अजित पवार पॅनलचे रतन कुमार भोसले सध्या आघाडीवरती आहेत.